अशी कोण तर असेलच कुठल्या तर जगाच्या कोपऱ्यात. होय ते तर आहे. जी अशी हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आज शनिवार सकाळी विनू 8:30-9 वाजता मुंबईला येऊन पोहोचला. रात्रीची त्याची शिफ्ट त्याने आवरली आणि पुण्याहून तो निघाला. कारण का तो काही कामानिमित्त म्हणजे त्याची कंपनीची पण कामं आहेत, तो इंटरव्ह्यूज अजून करतो आहे. कारण जेवढं ह्या वयामध्ये तो चांगले जॉब्स बघेल तेवढं त्याच्यासाठी योग्य आहे. प्लस त्याची काही ऑडिशनची कामं होती तेही दोन्ही करतो आहे. सकाळी आला होता, मग चहा चपाती आणि भाकरी दोन्हीही केलं होतं. तर तो म्हणायला लागला की मी चहा चपाती घेऊन जातो फक्त, कारण 10च्या आतमध्ये त्याला पोहोचायचं होतं. मग सचिन आणि त्याचं जे बोलणं आहे ते सुरू राहिलं. त्याच्यानंतर थोड्या वेळानं मी बाबांना काय म्हणत होते की ते आणि सचिन दोघं पण कितीही हाका मारल्यानंतर लवकर ओ देत नाही, म्हणून मी म्हणत होते की तुम्हाला कानाची मशीन आणूयात. कधी ओ देत नाही, हो देत नाही ते आरेला. मग ते झालंच ना, ऐकून आल्यावरच माणसं ओ देतात. हेच काय काय ते सांगता नाही काय ते असं म्हटलं की हा तुम्हाला मशीन आणाय मग तुमची सवय झाली त्यांना, काय ते करायला. तुम्हीच वळण लावलंय त्यांना तसं. ते बोलले मी चपातीचं पीठ म्हटलं 2 वेळा, म्हटलं तुम्ही काय म्हटलं चकलीचं पीठ. मग आणि पण म्हणता मला ऐकू येते म्हटल्यानंतर. मग मी मगापासून म्हटलं तुम्हाला ऐकू येत नाही, तुम्ही म्हणते हां तुम्ही चकलीचा म्हटलं. म्हणजे आता तुम्हाला आणि सचिनना दोघांना पण 2 मशीन घेऊन यावे लागणार. नाही तुम्हाला आधी आणायला पाहिजे. आता वाजलेले आहेत बरोबर 6:30ला 10 मिनिटात आणि बाबा आता आरवला घेऊन गेलेले आहेत पार्कमध्ये. इथे विनू फार श्रम करून दिवसभराचे येऊन बसलेला आहे. आता तो 9:30च्या बसने गावी जाणार. आयुष्य सुंदर आहे, आयुष्य सुंदर आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तर विनूच्या लग्नाची गोष्ट आता सुरू झालेली आहे घरात. आम्ही स्थळं बघतोय. इलिजिबल कॅन्डिडेट्स वेलकम. येस, सगळ्यांनी काय म्हणतात त्याला, असा सालस, निर्व्यसनी, हुशार, त्याच्यानंतर बहिणींची काळजी घेणारा, आईबाबांची काळजी घेणारा, त्याच्यानंतर उंच राजविंडा आणि काय स्पेसिफिकेशन काही ना मला फक्त पंचपक्वान्न करून देणारी बायको. त्याचं फक्त एकच अपेक्षा की छान जेवण बनवणारी बायको पाहिजे. आणि काय नाही ना, तेवढंच ना. येस, फक्त खायला देणारे. त्याला आता कळून चुकलंय, पुण्यात जसं तो राहायला आलाय तेव्हा त्याला घरचं जेवण काय असते हे कळून चुकलंय. सो तुमच्या बघा पंचपक्वान करून देणारी ह्याच्यासाठी, विनूसाठी. हो तुम्ही आणि काय विनूसाठी कोण हाय अशी? हां कोण आहे? जेवण करून देणारी बायको. जेवण धरून आणि फक्त जेवण करून देणार नाही, जेवण पंचपक्वान चांगलं येणार. होय बाबा, तसं म्हणायचं नाही. मग बायकाने म्हणतात आम्हाला फक्त जेवण करायला आणलंय काय. अरे असं नाही, त्याला पण येतेच की, तो करतोय ना, भाकरी वगैरे करायला शिकलाय तो. कोणतरी बोललं मला काय फक्त जेवण करायला आणले काय. मी म्हटलं मी विनूचं सांगायला लागलं, आपलं झालंय आता. त्याला भाकरी वगैरे जमतात, ऑमलेट चांगलं करतो, चहा करतो, पोहे बनवतो तो. मम्मीला ऑमलेट हे जेवणात मोडत नाही. मी त्याचं काहीतरी सांगायला लागलोय. तुमचं निर्देश नंतर करा, मी त्याचे हे सांगतोय, चांगले गुण सांगतोय. प्लस आम्ही दोघी घरात नसायचा तेव्हा मम्मीला सुद्धा सगळ्या कामात तो मदत करायचा. सर्व गुण संपन्न आहे. सगळ्या कामात म्हणजे कुठल्या कामात? सगळ्या. मी तो मम्मीला भांडी घासून त्याला सुद्धा मदत केला, आम्ही इकडे असलेलो लादी पुसायला सुद्धा मदत केला, आणि आता पण तो करतोय. इव्हन मम्मीनं ते मशीन मधले कपडे काढून तो सुकायला पण ऑब्जेक्शन तो मम्मीचा करायचा, तसं बायकोच्या वेळी करेल का? करणार की करणार. ते त्याला विचार, मला नको. करणार की. बायकोला पंचपक्वान येत असतील. बरं ठीक आहे, पण पंचपक्वानाची व्याख्या काय ग? पंचपक्वान म्हणजे काय? जेवण रोज मस्त, म्हणजे दररोज असं एकदम चटपटीत ताटात सगळं कोशिंबीर, भाजी, चपाती, वरण बिरण असं पाहिजेत ना सगळं मस्त रोज असं छान. जास्त काय नको करत, 2 पदार्थ असं कर मस्त असं, म्हणजे चांगले एकदम. म्हणजे एक्झाम्पल
जेवणात एक नंबर पाहिजे. हा जेवणात एक नंबर पाहिजे बस. म्हणजे तू मुलगी बघायला गेल्यावर जेवणार, पोहे खाणार नाही. होय जेवण हेच बदलून ठेवणार आहे. मुली बघायला जायची व्याख्या बदलून ठेवणार. बस जेवायलाच यार. जाताना सांगायचं नाही नाही तसं नाही, जेवण करून ठेव म्हणायचं नाही, सगळी तयारी करून ठेव, आल्यानंतर मी बघणार जेवण कसं काय. मग तू बी करून दाखवायचं तिथे पण एखादा आज काय उलटं पदार्थ. झालं विनू. ती काय म्हणतील माहितीये काय, ठीक आहे आमची पोरगी चपात्या करेल, भाजी तुम्ही येऊन फोडणी घाला. करणार की तो बी. नव्हे नव्हे, त्याला जसं टेस्टी पाहिजे तसं त्या मुलीला पण ह्याच्याकडून टेस्टी पाहिजे असेल ते. मी काही करणार नाही. कामाच्यामुळे मला काही मी करतोय, मला येतंय, पण मी जरा होय होय आळशी आहे. होय 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 पुरे बस. मी सांगितलंय मी जरा आळशी आहे. जरा जरा म्हणजे 99%. ते माझ्यासाठी जराच आहे. माझ्यासाठी जेव्हा 100% कम्प्लीट होतील तेव्हा मग ते जास्त. मग मी सांगते पोरींना, अजिबात तुम्ही तुमचं काही बायोडेटा पाठवू नका. माझा भाऊ पकडायचे, त्याला काही करणार नाही म्हणतोय तो. मला कुठल्याही मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही. वहिनी म्हणून कुठल्याही मुलीची मला हे नाही करायचं, काय म्हणतात ते, बिचारीचं भ्रमनिरास नाही करायचं की नवरा पण स्वयंपाक बनवणारा असेल बिसेल म्हणून, तर हे तर काही करणार नाही म्हणायला लागले. अशी कोण तर असेलच कुठल्या तर जगाच्या कोपऱ्यात होय, ते तर आहे. जी अशी मला न सांगता जेवण करून देणारी असेल. न सांगता आणि मला माझ्याकडनं कुठलं काम न करून घेणारी कोण तर असेलच. म्हणजे विनूला मन कवडी पाहिजे. जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी बसलेली असेल. आमची वहिनी नाही म्हणता येणार, मी नावानच बोलवणार. ये ग बाई मेरे ब्रदर की दुल्हन. हा? मग तू डान्स करणार मेरे ब्रदर की दुल्हन? हा करणार की डान्स, ब्रदर की दुल्हन सगळं करणार. मेहंदी, हळदी बिळदी सगळं. लग्न त्याचं एवढं विसरू नका. नाही, ह्याच्या लग्नात आम्ही मज्जा घेणार. आमच्या लग्नात आम्हाला मज्जा करता आली नाही, तर ह्याच्या लग्नात आम्ही मज्जा करणार. स्वतःच्या लग्नात कोणालाच मजा करायला येत नाही. तिच्या लग्नात एक पूर्ण घराला एकट्याने कलर मारणार. हा सल्लाई आता ह्याच्या लग्नात ह्याचं कलर पासून सगळं काम त्याने एकट्याने केलेलं. तेच सांगायला पाहुण्यांना हे करणं वगैरे. आणि तेव्हा केवढं होतं ते, आता किती 12वी झाली नुकती त्याची तेव्हा. मग तेच सांगा. साखरपुड्याचं जेवणाचं सगळं नियोजन, लग्न सगळं बघितलेलं आता त्याने. विनूच्या लग्नात तू सगळ्या घराला कलर काढायचा. मी 4 माणसं लावतो. ते परवाचा अगोदरचे डब्बेवाले कलर असतात माहिती का, ते माहिती आहे रे, ते ग्रीन कलर, तो एक बॉक्स आणून देतो आणि लावा म्हणतो सगळ्या. भारीच एकदम पिवळं पोपटासारखं कलर कसं असतं तसं घर करतो. विनू तुझ्या म्हणालो, विनूच्या लग्नाला तुझे सबस्क्रायबर येणार, सगळे लोक येणार की मग सगळ्यांना बोलवणार. तुझी आर्ट जरा दिसू दे की असं. आमच्या मामाच्या शेतातच सरळ मोठीच्या मोठी जागा आहे. सगळे आपले फॅमिली मेंबर, युट्यूब फॅमिली मेंबर. मामाने परमिशन दिली होय, मामाने सुद्धा परमिशन दिले शेतात करायचं म्हणून. सो करूया म्हणलं. नियोजन आतापासून. विनूला सुद्धा डीएम जाते की तुझ्या लग्नात आम्हाला मजा करायची आणि आम्ही येणार सगळे म्हणून. मग कुठल्या वावरात काय काय करायचं ठरलंय? हा? कुठल्या वावरात काय काय करायचं ठरलंय? वावरच- Reception एका वावरात मोठ्याच्या मोठं वावर आहे, काय अरे टेन्शन पण नाही. ते वेगवेगळं ठेवणार ना, काय सगळं एकातच सगळं? अरे आधी ठरू दे. थोडक्यात राजीनामा म्हणायचं आहे. तो सेक्शन कुठे आहे? हा. कुठला सेक्शन? तो तो कुठला? जिथे सगळी सुख प्राप्त होतात, कुठली तिथे कुठली मंगलाक्षी काय टाकणार ती ते सांग. तो आहे, तो हाय मामाच्या घराच्या साईडला पुढे सगळीकडे तेच आहे. मस्त मोकळी जागा आहे, बिंदास्त रोड लगत जागा आहे. माणसांना टेन्शन नाही कसलं, काय नाही. पार्किंगची पण व्यवस्था करा. सगळी व्यवस्था आहे तिथे, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांची शेतं आपलीच भाऊबंधांची. सो पुढच्या वर्षी एंडिंगला, यंदा नाही, पुढच्या वर्षी कर्तव्य आहे. पुढच्या वर्षी कर्तव्य आहे एंडिंगला. स्वातंत्र्य एंड होणार. आता हा किती 2024 ना, 2025. सो विचारा, चला स्टार्ट करा. बिचारा आयुष्य सुंदर आहे. खूप सुंदर आहे. चला आपण जरा बाहेर जाऊन येऊया. भोगीच्या भाज्या बिज्या आणायच्या आहेत. चलो आता भांडुपला जायचं आहे, कारण उद्या भोगी आहे. तर भोगीच्या निमित्तानं आपण भाकरी, बाजरीची भाकरी करतो, पण आम्ही तांदळाचीच असते. तांदूळ ज्वारी मिक्सच करतो आम्ही, बाजरीचं नाही. आणि त्याच्यावरती तीळ लावून भाकरी करून बाकी सगळ्या भाज्या, कुरवाळी भाजी आपण म्हणतो वगैरे, तर जेवढ्या मिळतील तेवढ्या आता घेऊन येणार आहे. आज दिवसभर काही जायला मिळालं नाही मला, कारण कालचं झोप झाली नव्हती, त्याच्यामुळे आम्ही सकाळी उठलोच लेटने, जेवण पण लेटनं झालं. त्याच्यानंतर बाकीचं सगळं घरातलं आवरेपर्यंत मी तर आज काही केस फक्त अशी नुसती बांधलेत.
ना मी तोंडाला काय लावलंय ना काय, अशीच टिकली लावलेली सकाळी, ती पण सगळं हे होऊन गेलं, नुसती बसलेली. तर आता जरासं आवरले, सो जाऊन त्याने घेऊन येतो भाजी. सम्राज्ञी ज्वेलरी यांच्याकडून ज्वेलरी आलेली आहे, त्यांचे काही कलेक्शन त्यांनी पाठवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवायचं. त्याआधी त्यांनी एक नोट लिहिली आहे, हाय धनश्री, आय रियली लाईक युअर व्हिडिओज अँड लव्ह युअर जर्नी सो फार. You have inspired many women in their life and I am one of them. Sending you some jewelry from my small startup, Samradni Jewelry. Hope you like it. Happy Sankranti to you and your family. Thank you so much. आणि तुम्हाला सुद्धा संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सो त्यांचं कलेक्शन बघूयात आणि त्यांचे इन्स्टा पेजचे जे डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला देईन आणि फेसबुक पेजचे डिटेल्ससुद्धा तुम्हाला देईन. तर यातलं हे कानातलं आहे, खूप सुंदर असं कानातलं आहे आणि स्टोन पण खूप छान आहेत. त्यानंतर त्यांनी अजून एक बेंटेक्समध्ये किंवा आपण जे सोन्याचे दागिने म्हणतो त्याचेच रिप्लिका, हे असं मंगळसूत्र ज्यांना कोणाला असे आवडत असतील त्यांनी मागवू शकता. आणि त्याच्यानंतर हा गळ्यातला एक दागिना त्यांनी पाठवले. फिनिशिंग पण खूप छान आहे इथे, हे पण बघता. आणि यांचे डिटेल्स जे आहेत ते नंबर जर यांचा मला मिळाला तर नंबर मी देईनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नाहीतर मग इंस्टाग्रामचं पेजचे डिटेल्स आणि फेसबुक पेजचे डिटेल्स मी मेन्शन करेन. तुम्ही त्यांचं कलेक्शन पाहून मग तुम्हाला जे कोणते दागिने आवडतात ते मागवू शकता, कारण आता लग्न सराई सुरू होते, सो त्याच्यासाठी आपल्याला लागतातच दागिने. सगळेच आपण सोन्याचे दागिने घेऊ शकतो अशातला भाग नाही. सो ठीक आहे, चला, जसं मी म्हटलं मगाशी की आम्ही आता बाहेर जाऊन येतो, तत्पूर्वी हे पार्सल आलं, मला रिसीव्ह झालं, म्हटलं हे दाखवूयात तुम्हाला. तुमचं काम आवरलं आणि त्याच्यानंतर हे सुंदर असे स्टॉल बघितले, इतक्या साऱ्या व्हरायटी सगळ्या गोष्टींच्या होत्या ना, म्हटलं की थोडंसं कॅप्चर करते, कारण खूप लेट झाला होता त्यामुळे शूट करण्यामध्ये अजिबात वेळ नव्हता, म्हणून हा छोटासा जो शॉट आहे तो आम्ही घेतला आणि मग दोघेही निघालो. काय घेतलेलं आहे ते मी पुढे सांगते तुम्हाला. आजचा दिवसही खूप छान गेला आणि आरवने कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केले, ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये. उद्या सकाळी सकाळी जाणार ड्रॉइंग कॉम्पिटिशनला, तर आरवला सगळ्यांनी बेस्ट ऑफ लक म्हणायला विसरू नका. मी 50 मिनिटात एक ड्रॉइंग केलंय मी, 50 मिनिटात 2 आवर्सचं ड्रॉइंग. आणि आम्ही जिथे मगाशी गेलो होतो तर तिथे एका कामानिमित्त गेलो होतो आणि तिथे स्टॉल असे लागले होते. नाहूरला होतं नव्हते, नाहूरला. आणि तिथे मला वाटते सगळे असे एक मोठी रुणवालचे हे आहेत वाटतं ते, आणि त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर एंट्रीच्या अगोदरच कमर्शियलचे असे हे होते सगळे, म्हणजे वेगवेगळे शॉप होते आणि समोर असं मस्त स्टॉल लागले होते. दर 2 आठवड्याला ते स्टॉल असतात म्हणे. तर तिथे खूप चांगले असे ड्रेसेस किंवा खूप चांगले ड्रेस पीस, लोणची, पापड किंवा आईस्क्रीम, त्याच्यानंतर पाणीपुरी, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल लागले होते आणि अगदी रिजनेबल होते. आणि वेगवेगळे ड्रेस होते. राजनंदिनीसाठी मी परत ड्रेस आणले, पकडा, तो इतका क्यूट ड्रेस आहे ना, तो मला बघता क्षणी आवडला. तिला म्हटलं छान वाटेल. हा अंगरखा पॅटर्न मध्ये आहे आणि खूप सुंदर हे केले, खूप म्हणजे खूप. ठीक आहे. आणि राजश्रीला दाखवलं मगाशी. मेन म्हणजे हा कधी राजनंदिनी जेव्हा मी व्हिडिओ कॉल करतो तेव्हा अशीच बघतच असते ती, अशी एकदम स्माइली वगैरे नाही, समोर भेटायला गेल्यानंतर स्माइली वगैरे देते आणि अशीच बघत. हा ड्रेस दाखवल्यावर ती जी अशी एकदम खुलून स्माइली दिली ते ना बा. मग राजश्री म्हणाली मी आजच तुला सकाळी सांगणार होते, आता वर्षभर तिला अजिबात ड्रेस घेऊ नको, काहीही घेऊ नको, आता आहेत ते घालून फाडते. हे दाखवल्यानंतर तिनं असे रिॲक्शन दिली सरळ. सो नेक्स्ट वीकमध्ये चाललेले आहे गावी. शुक्रवारी मे बी जाईन, शनिवार सोमवार 3 दिवस थांबणार आहे परत, ते चाणं होणार आहे थोडंसं. सो तेव्हा मी तिलाही घेऊन जाते. चला मग मैत्रिणींनो, आजचा दिवस छान गेलेला आहे, होप सो तुमचासुद्धा गेला असेल. उद्या परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी हजर राहीन, तोपर्यंत बाय बाय. हां, आणि एक मला हे सांगायचं राहिलं की कमेंटमध्ये होते की ताई ब्लीच करणं योग्य आहे का.
तर मी ब्लीच तरी अजून कधी केलेलं नाही आहे. फेशियल ब्लीच जे आपण करतो, ब्लिचिंगच बोलतात ना, मे बी क्लिनिंग वगैरे मी केलं होतं लग्नाच्या वेळेला. त्याच्यानंतर फेशियल मी कधीतरी केलं होतं, पण मी सध्या मला दोन वर्षामध्ये आठवत नाही की मी कधी क्लिनिंग वगैरे केलं आहे पार्लरला. मी घरीच करते सगळं. ब्लिचिंग तर मी एकदाही करून घेतलं नाही. मला मी एवढं ऐकू येतं की ब्लिचिंगमुळे जे फेशियल हेअर्स आहेत ते वगैरे असे व्हाईटिश वगैरे होतात, म्हणजे ते करण्याचं काम करतात, चेहरा व्हाईटिश करण्याचं, असं मी ऐकलं. इतकं माहीत नाही, पण त्याचे इफेक्ट जे आहेत ते थोडेसे मला पण पटत नाहीत, म्हणजे मी जेवढं वाचलं आहे वगैरे, मी अनुभव नाही घेतला. सो प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, प्रत्येकाच्या स्किनच्या म्हणजे स्किन जसं ती गोष्ट स्वतःहून मानवून घेते. म्हणजे एखादी स्किनला एक क्रीम सूट होते तर दुसरी नाही सूट होत, तसं मे बी काही जणांना ब्लीच सूट होत असेल तर हरकत नाही, पण मला पर्सनली ते नको वाटतं. पण मला वाटतं की जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर एखादं चांगलं सलून किंवा जे प्रोफेशनल लोक असतात त्यांच्याकडून करून घेतलं तरी हरकत नाही. सो मी अजून कोणाला रिकमेंड केलं नाही, कारण मी स्वतःच तो अनुभव घेतला नाही. मी क्लीनअपचा किंवा फेशियलचा घेतलेला आहे, फ्रूट फेशियल म्हणा किंवा गोल्ड फेशियल, ते आधी खूप आधी, पण सध्या मी 2 वर्ष झाली तरी मला लक्षात नाही. मी प्रमोशनल एक व्हिडिओ फक्त केला होता, मला आठवते, O2 फेशियल की काहीतरी O2 क्लीनअपचा, मे बी याचा ते वर्षभराच्या अगोदर, तर तेच तेवढं असेल मे बी, तर मला बाकीचं आठवत नाही की मी कधी केलं असेल. बाकी मी सलूनमध्ये मला वाटतं की हेअर ट्रीटमेंट आणि फक्त पेडिक्युअरसाठी वगैरे जात असेल, वॅक्ससाठी. बाकी जेवढं जमेल तेवढं मी घरच्या घरी करते, जे मला सूट होतात ते. ओके, बाकी काय लक्षात आलं तर सांगेन, कारण मी जास्त विसराळू आहे, गजनी म्हणा पाहिजे तर. शॉर्ट टाईम मेमरी लॉस कधी कधी होतं, ते कामं प्रेशर जास्त असेल किंवा कामं वगैरे आपलं हे करायचं ते करायचं हे करायचं तर होतं ते. चला, उद्या परत भेटते, तोपर्यंत बाय बाय.